देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं आमचं. आज एससी मधील अनुसूचित जातीतील 59 जातीच्या आज या ठिकाणी विजय झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण जात पडताळणीनं ज्या काही प्रस्थापित जात्यांनी मागासवर्गीयांची बोगस दाखले वापरून सत्तेचा वापर करायचा चालू झाला होता, त्यांचे दाखले अवैध ठरवले. यावरून अनुसूचित जातीतल्या सगळ्या एकजुटीचा या निमित्तानं विजय झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून या सत्ताधारी या सगळ्या महायुतीच्या सर्व पक्षांना सांगू इच्छितोय की सत्तेचा गैरवापर करून प्रस्थापित जातींना जर तुम्ही एससी मध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर एससी जातीतल्या सगळ्या 59 जाती एकत्रित येऊन तुम्हाला फिरणं अवघड करून ठेवतील, अशा पद्धतीची भावना आम्हा सगळ्यांची झालेली आहे. कारण एससीचा गैरवापर करायचा, बोगस सत्तेचा वापर करून बोगस दाखले काढायचं आणि निवडणुका लढवायचं आणि त्याला मदत या सत्ताधारीतल्या सगळ्या आमदार खासदार आणि मंत्र्यांनी करायची ही जी पद्धत या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे, त्याचा निषेध म्हणून पहिल्यांदा या शाहूनगरीमध्ये आम्ही सगळ्या 59 जाती एकत्रित आल्या आणि त्याचा निषेध केला. यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांच्या वरती एक प्रेशर निर्माण होऊन त्यांनी या सगळ्या त्यांच्यावर प्रेशर तयार करण्याचं काम केलं. आम्ही जागृत आहोत. आम्ही प्रत्येक तारखेला तिथं हजर राहून आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही बारकाईने बघत होतो. आमचे वकील सगळे त्या ठिकाणी काम करत होते आणि खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्या एकजुटीचा या ठिकाणी विजय झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून या प्रस्थापित सगळ्या पक्षांनाही सांगू इच्छितोय की सत्तेचा गैरवापर करून जर बोगस दाखले तुम्ही काढायला लागलात तर पुन्हा एकदा आम्ही सगळे बाबासाहेबांचे विचाराचे आणि त्यांच्या कामाचे सगळे वारसदार रस्त्यावर उतरून तुम्हाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही, एवढी भावना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करू इच्छितोय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.